मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। या घटनेला 2 महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटलेला आहे। आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांत्वनपर भेट या कुटुंबाची घेतलेली आहे। मात्र सांत्वनपर भेट घेत असताना या ठिकाणी एका युवकानं त्या दिवशी जे काही घटनाक्रम घडला तो देखील या ठिकाणी सांगितलेला होता। अगदी धक्कादायक तो घटनाक्रम होता। तर तोच आपण इतर काही युवक आहेत त्या दिवशी त्या गाडीचा पाठलाग करत होते किंवा त्या गाडीच्या पाठीमागे जात होते। ज्या गाडीमध्ये संतोष देशमुख यांचा मृतदेह ते घेऊन जात होते त्या गाडीच्या मागे हे लोक होते। मला सांगा नेमकी काय घटना घडली होती त्या दिवशी, कसं तो सगळा त्यांचा डाव फसला? ज्या टायमाला सरपंचाचं अपहरण झालं त्या टायमाला आम्हाला फोन आला की असं असं सरपंचाला उचलून असे लोक घेऊन गेलेत। गाडी नंबर सांगितला, टाकळीचे जे आरोपी त्यांचे नावं सांगितले। त्यानंतर आम्ही मासाजोगला होतो, तिथून आम्ही पळत तिथवर गेलो। तिथून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। तिथून आम्हाला पोलिसांनी वेगळी दिशा दाखवली। मी जीवाची वाडीला जाऊन आलो। 4-5 माझ्यासोबत जे होते हे 4 लोक माझ्यासोबतच होते माझ्या गाडीमध्ये। मग ज्या टायमाला पोलीस स्टेशनला आम्ही फिरून आल्यानंतर पोलिसांनी आम्हाला नुसते दिशाभूल करीत राहिले की इकडं तिकडं बघतो, सापडतो, हे करतो ते करतो। नंतर आम्हाला कळालं, पोलिसाच्या माध्यमातूनच कळालं की दैठणा शिवाराकडे अण्णाला सोडले म्हणून। मग तिथून आमच्यातलीच एक गाडी गेली, पोलीसची गाडी गेली। मग मला राहुल नाही, मग मी त्या गाडीच्या मागे गेलो। मी जात असताना पोलीस स्टेशन इकडून चिंचोली फाटीच्या मार्गे मी गेलो। मी चिंचोलीच्या थोडं पुढं जाऊस तर पुढून पोलीसची गाडी फुल आवाजात सायरन मध्ये गाडी त्या मार्गाने येत होती। मग मी म्हणलं माझा ड्रायव्हर आहे बाळू, त्याला म्हणलं गाडी आपण काय करू आता, ह्यांच्या गाडीच्या पाठीमागे घे। त्याच्यामध्ये आम्हाला अण्णाला आणलंय नाही आणलं आम्हाला माहित नव्हतं, पण आम्ही ती गाडी लगेच त्यांच्या गाडीच्या मागे पाठला करत चिंचोली फाट्यापासून आलो। चिंचोली फाट्यापासून आमच्या गावातली एक पाठीमागून गाडी आली की म्हणले अण्णाला ह्या गाडीत आणले पोलीसच्या। त्याच्यामध्ये PSI महाजन होते, एक मॅडम होत्या, अजून दुसरे कोणी त्यांचे मला नाव माहित नाहीत। तर त्याच गाडीने केचकर जायच्या ऐवजी ती गाडी कळम साईडनं नेली। तर 500-600 फूट गाडी पुढे गेली। त्यानंतर मी मागे त्यांच्या गाडीच्याच मागे मी पाठला सोडलेला नाही। मग त्यांनी मला माझी गाडी, मी साईड क्लास मध्ये मी अण्णासोबत कायम असायचो, मला त्यांना बघितल्यामुळे त्यांनी गाडी युटर्न केली आणि केचच्या दिशेने आणली। तर त्या गाडीमध्ये अण्णा होते। एकंदरीत आता त्या युवकानं जी सांगितलं होतं की त्या दिवसाचा जो हा प्रकार होता तो त्यांना वेगळा प्रकार करायचा होता, कारण त्या ठिकाणी एक महिला पण तयार केलेली होती आणि ह्यांना त्या ठिकाणी नेऊन अनैतिक संबंधातून हा सगळा घडल्याचा प्रकार त्यांना करायचा होता। 100% हे खरं, त्यांना ती पोलिसांना तीच गेम करायची होती आमच्या अण्णाची, की त्यांना केळमच्या दिशेने जी महिला तयार केली त्या घरी नेऊन टाकायचं होतं आणि सगळा विषय तिथंच मिटवून टाकायचा होता। पण त्या गोष्टीत आम्ही त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे ती गाडी तिथूनच आम्ही टाकू दिली नसतं ना, आम्ही त्यांच्या पाठीमागच होतो ना। नेमकं काय घडलं त्या दिवशी